नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। हे बघा, इथे मी ना कळण्याची भाकरी करते। कळण्याची भाकरी म्हणजे ज्वारीमध्ये ना थोडेसे उडीद टाकायचे आणि ते दळून आणायचं। ही भाकरी चवीला एकदम छान लागते। जेव्हा आपण ही भाकरी करतो ना, तर तुम्ही यामध्ये तिखट, हळद, मीठ टाकून जरी केली ना तरी पण ती भाकरी छान लागते। तुम्ही ही टॅमॅटोच्या चटणीबरोबर किंवा हिरव्या मिरचीच्या चटणीबरोबर पण ही भाकरी चवीला एकदम छान लागते। तर इथे बघा, मी ही कळण्याची भाकरी केलेली आहे। आता याच्या जोडीला आपण काय भाजी करणार आहोत ते पण बघूयात। बघा, पाहू शकता इथे तवा छान तापला आणि त्यावरती मी भाकरी टाकलेली आहे। आता बघा, ही भाकरी टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला यावर पाणी टाकायचं आहे आणि असं भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण ही वरची बाजू जर सुकली ना का मगच भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। बघू शकता पाणी सुकलेलं आहे। आता आपण भाकरी पलटी करूया। आता आपल्याला ह्या भाकरीची एक बाजू पूर्ण होऊन द्यायची आहे, मगच आपण पलटी करायची। छान लागते कळण्याची भाकरी। हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, छान अशी एक बाजू आपली झालेली आहे भाकरीची। आता आपण हिला पलटी करून घेतो। आता दुसरी बाजू पण आपण छान अशी भाजून घेऊयात। कळण्याची भाकरी चवीला खरंच खूप छान लागते बरं का। आणि त्या भाकरीबरोबर काय, नुसती चटणी जरी वाटली हिरव्या मिरचीची किंवा टॅमॅटोची, खूप छान लागते। किंवा जर या भाकरीमध्ये ना तुम्ही हळद, मीठ, मसाला असं जरी कांदा मिरची टाकून जरी केली ना, भाकरी चवीला खूप छान लागते। मग भाजीची पण गरज लागत नाही। ही बघा, छान अशी भाकरी आपली इथे झालेली आहे। बघू शकता तुम्ही, ते काळे उडीद टाकले ना अख्खे ज्वारीमध्ये, म्हणून तुम्हाला ही भाकरी काळी वाटते। हे बघा, पण चवीला खूप भारी आहे आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन पण आहे। उडदाची डाळ म्हटल्यावरती, उडीद म्हटल्यावर भरपूर प्रोटीन आलंच नाही का। हे बघा किती छान झाली आणि खायला तर एकदम ना खुसखुशीत खरपूस भाजली ना की खायला पण एकदम चवदार लागते। हे बघा, छान इथे आपल्या कळण्याच्या भाकरी तयार झालेल्या आहेत। बघू शकता तुम्ही, पाहू शकता तुम्ही, इथे छान अशी आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे। हे बघा, आपण चवळीच्या भाजीबरोबर कुठली भाकरी केली, ही कळण्याची भाकरी आहे। कळण्याची भाकरी केलेली आहे आपण। तुम्ही ही कळण्याची भाकरी हिरवी मिरचीचा ठेचा, टॅमॅटोची चटणी ह्याबरोबर पण खाऊ शकतात। अप्रतिम लागते। आणि भाजी आणि भाकरी त्याच्या जोडीला हा कांदा, किती छान ना। जेवायला या सर्वांनी। आणि ही बघा, ही कळण्याची भाकरी आहे ना, कळण्याची भाकरी म्हणजे ज्वारीमध्ये मी उडीद टाकलेले आहेत। 1 किलो जर आपल्याला ज्वारी दळून आणायची असेल तर त्याच्यामध्ये ना 100 ग्राम तरी उडीद घाला। छान लागते ती भाकरी। एकदा तुम्ही करून बघा नक्की आणि कशी वाटले ते नक्की कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।